नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या तासिकेला आपण मुळाक्षरे एकरेगीमध्ये कसे लिहितात याची माहिती समजून घेणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, जीवनामध्ये जो जास्त मेहनत करतो परमेश्वर त्याला साथ देतो. कारण प्रयत्नांती परमेश्वर का म्हणतात, तर प्रयत्न करणाऱ्यालाच यश मिळत असतं. म्हणून शुद्ध लेखनाचा जास्त सराव ज्यांनी केला त्यांचे हस्ताक्षर सुंदर होत असते. आणि मुळाक्षरे एकरेगीमध्ये लिहिणे हा खरा शुद्ध लेखनाचा पाया आहे. तर बघा, दुरेगीमध्ये मुळाक्षरे लिहिणं सोपं असतं, पण एकरेगीमध्ये मुळाक्षरे लिहिणं हे खूप अवघड असतं. कारण एकरेगीमध्ये ही खालची रेषा, बघा, ही खालची रेषा नसते, ती आपल्या डोक्यात ठेवावी लागते, आपल्या नजरेला ती लक्षात ठेवावी लागते. म्हणून आता आपण एकरेगीत मुळाक्षरे कशी लिहितात त्याची माहिती घेतोय. तर बघा, ही एक रेषा आणि ही खालची रेषा याचे समान दोन भाग जर आपण केले आणि इथून एक काल्पनिक रेषा म्हणजे डोक्यातली रेषा, मनातली रेषा जर आपण घेतली आणि त्याच्यावर जर मुळाक्षरे लिहिले तर निश्चितच आपले हस्ताक्षर चांगले होतात. तर आपण सर्व अक्षरं कशा पद्धतीने लिहितात एकरेगीत त्याची माहिती समजून घेऊया. बघा, अ काढताना बरोबर हा अर्ध्या रेषेपर्यंतच पाहिजे. बघा, अर्धा गोल, त्याला अर्धा गोल आणि इथून एक उभी रेषा काढल्यानंतर बी तयार झाला पाहिजे. अशा पद्धतीने अ तयार व्हायला पाहिजे. त्यानंतर सगळ्यात सोपा असतो, बघा, आला आपण फक्त काना दिल्यानंतर ते सहज आपल्याला लिहिता येतो. ही लिहिताना बघा, सगळ्यात महत्त्वाचं, ही एक छोटी रेषा, ट टरबूज, ड डब्याचा आणि ही एक रेषा, या पद्धतीने ईचं लेखन करतात. आणि हा मोठा जो ई असतो त्याच्यावर फक्त शेंडी देतात. अशी ई लिंबूचा वरती फक्त रपार द्यायचा. ऊचं लेखन करताना बघा, ऊचं फक्त ऊसाचा या पद्धतीने हा टर्न मिळाला पाहिजे. एडक्याचा लिहिताना बघा, या दोन रेषा काढल्यानंतर हा जो टर्न आहे या पद्धतीने तो काढला गेला पाहिजे. नंतर याचा वरचा जो रफार आहे, बघा, हा अननस काढल्यानंतर हा रपार बरोबर दोन भागात विभागणी झाली पाहिजे, तेव्हा तो हा बरोबर येत असतो. ऐ सोपा आहे. ओ सुद्धा, ओचा जो मात्रा आहे तो फक्त आपल्याला सरळ रेषेत काढायचा आहे, झिगझॅग किंवा हायलाईट किंवा असं शायनिंग सारखं काढायचा नाही, तो फक्त अशी तिरपी रेष काढायची. अचा जो चंद्र आहे तो या पद्धतीने निमुळता पाहिजे. औला जे दोन मात्रे असतात त्या एकाच शेवटच्या कान्यातून जायला पाहिजे या पद्धतीने. बघा, हा जो अनुस्वार आहे तो उभ्या रेषेवरच पाहिजे आणि विसर्ग बरोबर भरीव टिंब या पद्धतीने द्यायचा आहे. क काढताना व काढा आणि कपाला जसा कान असतो तसा असा हा वक्र असा कान दिला गेला पाहिजे. ख काढताना बघा, गाईचा आणि उभी रेष 50% झाला पाहिजे. त्यानंतर बघा, च चमच्याचा काढताना ही आडवी रेष, च चमच्याचा काढताना आडवी रेष आणि वक्ररेषा, उभी रेषा आणि हे. त्यानंतर छ छत्रीची सगळ्यात महत्त्वाची, घ घराचा आणि ही गाठ खूप महत्त्वाची, ही गाठ तुम्हाला समजली पाहिजे. त्यानंतर ज जाज्याचा काढताना आडवी रेष आणि एक असं खालून वक्ररेषा काढता यायला पाहिजे. अशा पद्धतीने ज तयार होतो. झ हा ई पासूनच तयार होत असतो. बघा, झ ई पासूनच. आणि हा जो त्र आहे, अनुनासिक अक्षर आहेत, अशा पद्धतीने त्र काढला गेला पाहिजे. ट टरबूज काढताना बघा, एक छोटी रेष आणि त्याला या पद्धतीने अर्धा गोल. त्यानंतर ठ ठश्याचा काढताना ट पासूनच तयार होतो. हा ड डब्याचाही सोपा आहे. ढ डगाचा काढताना एक उभी रेष आणि ट टरबूज बनवायचा आणि एक गाठ बरोबर या रेषेतच ती यायला पाहिजे. न बाणाचा दोघांची उंची बरोबर या पद्धतीने यायला पाहिजे. त तलवार काढताना भरपूर मुलं चुकतात. ही उभी रेष काढल्यानंतर या पद्धतीने त काढला गेला पाहिजे.
असा टर्न दिला गेला पाहिजे. नंतर थव्याला बघा सुरुवातीला एक, नंतर अशी तिरपी रेष झाल्यानंतर उभी रेष आणि शेवटी डोक्यावर टोपी असा थव्याचा तयार झाला पाहिजे. दप्तराचा काढताना बघा टरबूज तयार करा आणि एक गाठ मारा, शिरोरेखा द्या. धनुष्याला बघा वरची गाठ खूप महत्त्वाची आहे. नळाचा काढताना बघा असं काढा, त्यानंतर एक उभी रेष त्याला जोडा, हा नळाचा झाला. पतंगाचा हा एकदम सोपा असतो, असा गोल अर्धा गोल, त्याच्यानंतर एक उभी रेष, हा झाला प पासूनच तयार होतो फणसाचा. सुरुवातीला प काढा, त्याला या पद्धतीने एक वक्र रेषा जोडा, हा झाला फणसाचा. बदकाचा काढताना वजनाचा काढा आणि एक तिरपी रेष द्या. तिरपी रेष दिल्यानंतर शिरोरेखा. भटजीचा काढताना बघा खालची रेषा थोडी छोटी काढा, भरीव गोल. मगराचा काढताना भटजी सारखाच पण वरची गाठ येणार नाही. गाईचा काढताना या पद्धतीने गाईचा येणार. नंतर रथाचा काढताना बघा अशी तिरपी रेष काढल्यानंतर खाली अजून तिरपी रेष, अशा पद्धतीने तयार होतो. लसूण काढताना अशी सुरुवातीला उभी रेष देणे, नंतर अशी वक्र रेषा, वक्र झाल्यानंतर असा अर्धा गोल द्यायचा आहे, हा झाला लसूणाचा. त्याच्यानंतर वजनाचा तयार करताना सुरुवातीला अर्धा गोल, त्याला उभी रेष, अशा पद्धतीने वजनाचा तयार होईल. शामरूख तयार करताना बघा अशा पद्धतीने हा एक रेषा आणि एक तिरपी रेष आणि डोक्यावर शिरोरेखा, अशा पद्धतीने शामरूख तयार होईल. षटकोन काढताना सुरुवातीला प काढायचा, एक तिरपी रेष द्यायची आणि हा झाला समईचा काढताना सुरुवातीला रथाचा काढल्यानंतर अशा पद्धतीने तयार होईल. नंतर हत्तीचा काढताना आपल्याला बघा सुरुवातीला डब्याचा काढल्यानंतर अशी एक शेपूट द्यायची, हा झाला ळबाळाचा तयार करताना असा गोल झाला पाहिजे असा, आणि एक उभी छोटीशी रेष आणि डोक्यावर शिरोरेखा, अशा पद्धतीने तयार होईल. सगळ्यात अक्षर जास्त मुलांना अवघड जात असतो क्षत्रिय. बघा तो समजून घेऊया स्टेप बाय स्टेप. पहिली पायरी, दुसरी पायरी, तिसरी पायरी, चौथी पायरी, पाचवी पायरी उभी रेष आणि शेवटची पायरी उभी रेष झाल्यानंतर वरती शिरोरेखा. ज्ञानेश्वर बघा आडवी रेष, त्याला खालून आज्यासारखा बनवला, आडवी रेष, खुणगाठ आणि वरती शिरोरेखा, अशा पद्धतीने ज्ञ तयार होईल. सार रूपाने बघा मुळाक्षरे एकरेगीमध्ये कशा पद्धतीने लिहितात, तर बघा इथून एक रेषा जर आपण मारली तर एक सरळ रेषा यायला पाहिजे. कोणतेही अक्षर लहान मोठे असता कामा नये. सगळ्या अक्षरांची उंची सारखी येईल. खालून एक काल्पनिक रेषा डोक्याने मारायची. अशा पद्धतीने अ ते न्य या अक्षराचा मुळाक्षराचा दररोज सराव केला तर तुमचे हस्ताक्षर नक्की 100% चांगले झाल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही दररोज त्याचं लेखन करा अशी आशा बाळगतो. आजची तासिका संपवतो. धन्यवाद.